आपल्या राजांचा दरबार होता. तुम्हाला पाहायचं असेल तर सर्वांनी इथे शांतपणे उभं राहायचं. चेंबर फॉर सिक्रेट डिस्कशन, ते सिक्रेट मीटिंग्स व्हायचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात. तर नमस्कार मंडळी, मी अजय आणि पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये. तर आता मी रायगडच्या पायथ्याशी आहे. रायगडचा किल्ला आम्ही चढतोय. तर रायगडला जायसाठी 3 मार्ग आहेत. एक चित्त दरवाजा आहे, दुसरा नाणे दरवाजा आहे आणि तिसरा रोपवे आहे. तर आम्ही चित्त दरवाजा ह्या मार्गाने वरती चढतोय आणि नाणे दरवाजा ह्या साईडला कुठेतरी लागतो. आणि रोपवेचं काय मला एवढं आयडिया नाही. 20 घेऊन काय करू बाबा आम्हाला. तर मंडळी, जेव्हा तुम्ही पायऱ्या चढा ना तर तुम्हाला जागोजागी असे छोटे स्टॉल भेटतील पाण्यासाठी, लिंबू पाणीसाठी. तर रिफ्रेशमेंट आहेत. म्हणजे असं नाही की तुम्हाला काहीच भेटणार नाही वरती, बट काही ना काही तुम्हाला भेटणार. आणि अवघे फक्त 50 पायऱ्या चढलो आहे आणि आम्ही पूर्ण दमलेलो आहे, कारण की पायऱ्यांची साईज खूप मोठी आहे. तर मंडळी, रायगड आधी रायरी ह्या नावाने फेमस होतं. आणि रायरी ह्या गडाचा राजा होता चंद्रराव मोरे. तर जेव्हा महाराजांना कळालं की चंद्रराव मोरे हे हिंदू आहेत आणि आदिलशाहीमध्ये सरदार आहेत, तेव्हा महाराजांनी त्यांना पत्र लिहिलेलं की तुम्ही पण स्वराज्यामध्ये सामील व्हा. पण चंद्रराव मोरे हे थोडे उर्मट होते आणि त्यांनी पत्र त्यांना परत लिहून सांगितलं की तुम्ही कुठचे राजे तर आम्ही आहे. मग महाराजांनी त्यांची मावळ्यांची सेना पाठवली आणि 1656ला महाराजांनी हा गड जिंकला आणि ह्या गडाचं नाव पडलं रायगड. आणि ह्याच रायगडवर महाराजांचं राज्याभिषेक झालं होतं. आलो आपण दारासमोर आलो. तर आता ऑलमोस्ट आम्ही पोचलो आहे, पण आमची हालत फुल टाईट झालेली आहे. ग्लुकॉन डी वगैरे आम्ही भरून पितोय. निखिल पण आहे इकडे. खूप मदत झाली ग्लुकॉन डीने खूप हेल्प झाली. बरं झालं मम्मीने बॅगेत ग्लुकॉन डीचं हे बॉक्स टाकलेला. एवढे मोठे पायऱ्या आहेत ना, तर की चढताना दम लागतोय. तुम्ही लिटरली पायऱ्या बघू शकतात किती मोठ्या आहेत. आणि ऑलमोस्ट आपण आता दरवाजेजवळ आलेलो आहे, जो गडाचा पहिला प्रवेशद्वार आहे, तुम्ही बघू शकता. आणि हा आहे गडाचा प्रवेशद्वार, महादरवाजा. आणि ह्या दरवाज्याची आकृती काहीतरी यू शेपमध्ये आहे, म्हणून जर खालून जर कोणी हल्ला केला ना तर ते काय बोलतात, गोळे असतात ना, ते इथे येऊन आदळायचे, दरवाजेला नाही. म्हणून दरवाजा सेफ राहायचा. आणि तुम्ही पायऱ्या बघू शकता. हा आहे आपला महादरवाजा. किती विशाल दरवाजा आहे बघा. फायनली दरवाजाच्या आत आलो. गडाच्या आतमध्ये आल्यावर तुम्हाला तिकीट काढायचे. 25 रुपीज तिकीटचा प्राईज आहे. तर तुम्ही महादरवाजाच्या आतमध्ये एंट्री कराल तेव्हा तुम्हाला ही तिकीट घ्यावी लागेल रायगड फोर्टचं. अशी 2 तिकीट दिलेली आहे आणि याचा बारकोड पण आहे. तर इथून आतमध्ये बघूया काय एक्सप्लोअर करू शकतो आपण. हा मॅप दिला आहे रायगडचा पूर्ण. 1400 किंवा 1500 पायऱ्या चढल्यानंतर आहे ना तुम्हाला महादरवाजा लागतो. आणि त्याच्या पुढे आणखीन पायऱ्या आहेत पुढे वरती चढायला. तर मंडळी, ही खाली जी जागा तुम्ही पाहताय ना, ही आहे हत्ती तलाव. हत्ती तलाव म्हणजे जेव्हा पूर्वी ह्या गडावर 2 हत्ती होते, त्यांना पाणी पियाला किंवा आंघोळ करायला ना, तर ह्या तलावामध्ये उतरवायचे. तर जेव्हा महाराजांचा राज्याभिषेक झालेला ना, तेव्हा राज्याभिषेकच्या टायमाला आहे ना एक ब्रिटिश आलेला.
तर त्यांनी जेव्हा हे हत्ती बघितले, महाराजांचे राज्याभिषेकच्या टायमाला जेव्हा हत्ती आणलेले शोभा वाढवायसाठी, तेव्हा त्याला प्रश्न पडलेला की एवढे मोठे हत्ती असे किल्ल्यावर कसे काय चढवले, कारण की माणसाला यायला एवढा त्रास होतो, तर हत्ती कसं काय आला. तर त्यांनी जवळच्या एका मावळ्याला विचारलं की हत्तीवरती कसे चढवले. तर तेव्हा मावळ्याने सांगितलं की राजांची दूरदृष्टी होती, त्यांना माहिती होतं की काही वर्षानंतर आपला राज्याभिषेक इकडेच होणार आहे. तर महाराजांनी काही वर्षापूर्वी हत्तीचे लहान 2 पिल्ले आणलेले आणि त्यांना इकडेच मोठे वाढवलेले. तर महाराजांची अशी ही दूरदृष्टी होती. इथून काय काय बघायला भेटेल बाळा? मनोरे, राणीचं महल, राणीचा महल. दारुगोटर. तू इकडेच राहतो बाळा? वरतीच? शाळा कितवीत शिकतोस? सालाखाली. हां, सालाखाली. खाली नाही, कितवीत आहेस? 5वी. 5वीत आहे का? काय नाव तुझं? भावेश. भावेश. पूर्ण नाव काय? भावेश सीताराम अवकीकर. अवकीरकर. धनगर आहेस? हां, हो. अच्छा. ओहो, किल्ला बघा मंडळी. सध्या किल्ल्याची परिस्थिती एवढी चांगली नाही आहे, बट गव्हर्मेंटने थोडंफार लक्ष दिलं आणि किल्ल्याच्या बांधकामावर लक्ष दिलं ना, तर खूप चांगला किल्ला बनवता येईल परत. मंडळी हे पाहू शकता तुम्ही, गंगासागर टँक. आणि वरती हा आपला किल्ला. अ 1656 पासून 1670 पर्यंत हिरोजी इंदुलकर हे रायगडचे बांधकाम करत होते. त्यांनी 14 वर्षामध्ये 11 तलाव, 74 पाण्याची टाकी आणि 350 इमारती अशी उभे केलेले 14 वर्षात. वॉच टावर आहे रे, लक्षात ठेवतात. वॉच टॉवर बघ ना, इथून एवढा पूर्ण पर्यंतचा इकडून पूर्ण ते सह्याद्री रेंज दिसत आहेत समोर. ते समोर जेवढे पण माउंटेन्स आहेत ते सगळे सह्याद्री रेंज. हे आहे पालखी दरवाजा. हा बघा पालखी दरवाजा. हा पूर्ण आहे पालखी दरवाजा. चल तिथनं जाऊ आतमध्ये. चला आता आपण एक नवीन जागा एक्सप्लोर करू. इथनं आतमध्ये जाऊ आम्ही. चल चल बघू. हो 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 हो, सॉरी दाखव दाखव दाखव. जा वर जा. बघा ही अशी काय वाट आहे इकडनं, एकदम छोटीशी जागा आहे. चोर दरवाजा सारखं वाटतंय. काय करतो आपण? काहीतरी आहे पण चांगलं आहे. अरे इथे एंट्री आहे, वरती आलो आपण. तर हा बघा, हा आहे पालखी दरवाजा. खाली आहे तो. आणि आम्ही ह्या दरवाजाने आलो. छोटासा चोर दरवाजा सारखा वाटत होता. तर मंडळी हे आहे राण्यांच्या महालांचा भाग, क्वीन्स पॅलेस बेडरूम. तर हे बघू शकतात, क्वीन्स आधी इथे राहायचे. जे राणी आहेत ना ते सगळे. हे क्वीन्स पॅलेस आहे, म्हणजे राणी लोकांचं बेडरूम. ते तुम्ही बघू शकता. हे असं काय दिसतं सगळं. आणि ही एक छोटीशी विंडो आहे वाटतं.
आणि हे वाटतं वॉशरूम वगैरे काहीतरी असेल राणी लोकांच्या टाईममधलं. तर हे टॉयलेट्स आहेत त्या काळातले. हे टॉयलेट्स आहेत. चलो. तर हे होतं राणी लोकांचं बेडरूम, म्हणजे क्वीन्स लोकांचा बेडरूम. आणि हे होतं वॉशरूम, टॉयलेट वगैरे. आणि त्या साईडला ती आहे बाल्कनी छोटीशी. तर मंडळी हे आहे धान्य कोठार. म्हणजे पूर्वीच्या काळात इकडे सगळं धान्य ठेवायचे लोक. हे आहे धान्य कोठार पूर्ण. हे बघू शकता तुम्ही, हे सगळं धान्य कोठार. चल चला, आता आपण जाऊया थ्रोनकडे, सिंहासनाकडे. इस स्थान पर मराठा स्वराज्य के संस्थापक छत्रपति शिवाजी महाराज ने 3 अप्रैल 1680 के दिन अंतिम सांस ली थी. म्हणजे ह्या जागेवर छत्रपती शिवाजी महाराजांनी शेवटची, बोलतात ना, शेवटचा श्वास घेतला होता रायगड ह्या किल्ल्यावर, ह्या जागेवर. तर आता आपण जातोय सिंहासनाकडे त्यांच्या. माझा लाईफचा पहिला, बोलतात ना, फोर्ट आहे मी जो एक्सप्लोर करतोय. आणि आतमधून एकदम गुजबम्प्स येतात. म्हणजे हे सगळे जागा पाहून, म्हणजे त्या काळाला आपल्यासाठी, म्हणजे आज आपण जे जगतोय ना ते त्यांच्यामुळेच जगतोय. आणि त्या काळामध्ये त्यांनी आपल्यासाठी स्वराज्याची स्थापना केलेली. आणि आपल्याला ह्या स्वराज्याचा सांभाळ करायचा सगळ्यांना मिळून. मंडळी हे आहे सचिवालय. सचिवालयाचा अर्थ सभा बसत असेल ना, ती सभा, सगळे मीटिंग्स वगैरे असतात ना, तसं. काय एक्झॅक्ट आयडिया नाही मला. आयडिया नाही ॲक्च्युली सचिवालयाचं, आम्हाला मिनिंग नाही माहिती. पण ठीक आहे, हे बघून घ्या, हे आहे सचिवालय. तर मंडळी हा आहे राजवाडा. आणि ते म्हणलं जातं की मीटिंग्स वगैरे जे त्या टायमाला व्हायचे ते सगळे ह्या जागेवर व्हायचे. साईड एक होते ना, ते बोलत होते की इथे स्तंभ होते, हे जे ब्लॅक आहेत ना, पण त्याला आग लागलेली ना, तर हे स्तंभ वगैरे ते तुटले. लाकडी जे लाकडाचं होतं सगळं होतं, ते सगळं जळून हे झालं, नाहीसं झालं पूर्ण. हे आहे हे आहे राजवाडा. खलबत खाना, चेंबर फॉर सिक्रेट डिस्कशन. चलो अपना भी सिक्रेट रूम, सिक्रेट मीटिंग. तर मंडळी आता आपण खाली जातोय जिथे सिक्रेट मीटिंग्स व्हायचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळाला. तर त्या जागेवर जातोय. पूर्ण अंधार आहे ॲक्च्युली. फ्लॅश आहे का? फ्लॅश ऑन कर ना. काम करतो, काय दिसत नाही रे याच्यात तर मजा आहे. चल भाई, मला याच्यात तर काय दिसतच नाही. काहीच नाही दिसत आहे रे इथे. दबा के कुछ सुन जाए तो सिक्रेट मीटिंग
चष्म्यामुळे काय दिसत नाही भाई. आतमध्ये भरपूर थंडावा आहे मित्रांनो. हे होतं ॲक्च्युली तुम्हाला दिसलं नसेल बट हे होतं सिक्रेट रूम आहे डिस्कशनसाठी. आतमध्ये एवढा थंडावा होता ना मित्रांनो विचारू नका. एकदम म्हणजे जसं आजकालच्या जमान्यात बोलतात ना AC रूममध्ये बसलं तसं वाटत होतं. एवढं थंड होतं आतमध्ये. थंड होतं, भरपूर थंड होतं पण आतमध्ये काय दिसलं नाही. त्याच्या खालीच होतं. भरपूर अंधार आहे आणि ह्याच्या खाली होती ही जागा. माती आहे ना ते म्हणून ऊन जात नाही आतमध्ये. चला वरती आता. आला शाबाश. शेर आहे तू शेर. तर मंडळी आता तुम्ही जी जागा पाहिली ती होती सिक्रेट रूम फॉर डिस्कशन होतं. आता आपण पुढे जाऊया. मला जेवढं जमेल मी सगळं शूट करायला बघणार आहे. जेवढी जागा बघता येईल ना तेवढी सगळी शूट करणार आहे मी. प्लीज या व्हिडिओला तुम्ही जर बघत असाल ना तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भरपूर मेहनत लागली आहे. आणि जर तुम्ही माझा प्रिव्हियस व्लॉग जो ट्रॅव्हलिंगचा आहे तो नसेल बघितला ना तो नक्की बघा. कारण की त्याच्यात आम्ही भरपूर ॲडव्हेंचर करून इथपर्यंत आलो आहे. म्हणजे आम्ही इझी रूटनी येऊ शकलो असतो बट वी डिसाइडेड टू कम फ्रॉम टफ रूट. जे कोणी नव्हतं केलं ते आम्ही करून बघितलं. बट मी तुम्हाला रेकमेंड करेन तसं तुम्ही करू नका. तर मंडळी ही जी जागा तुम्ही पाहतायत ना ही जी इमारत आहे ती आहे नगारखाना. ऑलमोस्ट ही 52 फूट एवढी मोठी इमारत आहे. आणि म्हटलं जातं की इकडे आहे ना ढोल नगाडे वगैरे वाजवले जायचे. तर हे आहे माझ्या पाठची जी इमारत आहे ती आहे नगारखाना. आणि नगारखानाच्या आतमधूनच पुढे गेलो ना तर किंग्स कोर्ट म्हणजे राज्य दरबार आहे जिथे छत्रपती शिवाजी महाराज आपले बसायचे. तर आता आपण तिकडे जाऊया. समोरची भिंत ही आत्ताची आहे. समोरचं गेट नगारखाना आहे. नगारखाना ते सिंहासन हे मधलं अंतर आहे ना ते 250 फुटीचं अंतर आहे. आपल्या राजांचा दरबार होता. दरबारामध्ये त्यावेळी 6000 प्रजा या दरबारामध्ये बसली जात होती. का एक कल्पना एक विचार करा की या दरबारामध्ये 6000 प्रजा बसली जात होती. राजे समोर सिंहासनावरती बसले जात होते आणि आपले राजे इथे बसून त्यावेळी काही माईक स्पीकर काही साऊंड सिस्टीम नव्हती. पा राजे इथे बसून जे बोललं जात होतं ना दरबाराच्या कान्याकोपऱ्यापर्यंत आवाज जात होता. आणि या दरबारामध्ये जरी कुणी कुजबूज जरी केली चुलबुल राजांपर्यंत आवाज येत होता. याला वास्तुशास्त्र असं म्हटलेलं. पा आजी असं आहे की दरबार पूर्णपणे शांत असला ना पूर्णपणे शांत कोणत्याही कोपऱ्यामध्ये जा. नगारखान्याच्या कोणत्याही कोपऱ्यामध्ये जा टिचकी वाजवा किंवा सिंपल मध्ये बोला किंवा कागद फडा चारी कोपऱ्यामध्ये आवाज येतो. तो आवाज तुम्हाला पाहायचा असेल तर सर्वांनी इथे शांतपणे उभं राहायचं आहे. की नगारखान्याच्या त्या कोपऱ्यामध्ये जाणार आहे आणि तेथून पहिलं काही बोलणार आहे. तर आवाज आला तर मला रिप्ले करायचा आहे. लास्टला मी तिथे कागद फाडणार आहे. कागदाचा आवाज आला आर्किटेक्ट हिरोजी इंदुलकरांसाठी तुम्ही सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. चालेल. आणि ते तिकीट द्या ना ते 25 रुपये. आणखीन आलं. तर मंडळी आता हा जो गाईड दादा आहे ना तो त्या नगारखान्यामध्ये जाणार आहे आणि तिथून हळू आवाजात काहीतरी बोलणार आहे. तर ते आपल्याला ऐकायला येते की नाही ते आपण आधी पाहणार आहोत. आणि एक पेपर आहे तो फाडणार म्हणजे तो पेपर ते टेअर करणार आहेत आणि त्याचा आवाज इथपर्यंत येतोय की नाही ते आपण बघणार आहोत. ते कोपऱ्याला उभं राहावं लागेल. तर तिथे गेलेत ते. ते बघ शांत बस. जय जय शिवाजी. हो 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 हो. बघ तिकडून बोलले तरी आवाज येतो. कागद फाडण्याचा आवाज आला. कागद फाडण्याचा आवाज आला यार. आणि एवढं क्लिअर साऊंड आलाय. खूप क्लिअर साऊंड आलाय. तर मंडळी ते गाईड दादा आहे ना तो त्या कॉर्नरला जाऊन त्यांनी पेपर फाडलाय
आणि त्या पेपरचा आवाज ह्या कॉर्नरपर्यंत आला आहे आणि तो नॉर्मल आवाजाने फक्त छत्रपती शिवाजी महाराज की जे एवढं बोललं ते इथपर्यंत आम्हाला ऐकायला आलं, एवढं क्लिअर. म्हणजे ज्यांनी जे बांधकाम केलेलं आहे हिरोजी इंदुलकरांनी, म्हणजे काय आर्किटेक्ट केलं आहे, म्हणजे विचार करा. त्यांनी स्वतःचं पण घरबार विकून. हां, स्वतःचा मेन मुद्दा तर तो आहे. त्यांनी स्वतःचं घरबार विकून सगळं विकून हे रायगडची बोलतात ना दुरुस्ती केली आहे. म्हणजे त्यांनी उभं केलं आहे 14 वर्षात. म्हणजे त्यांनी 350 इमारती उभी केली आहेत. ऑलमोस्ट 84पर्यंत पाण्याच्या टाक्या उभ्या केल्यात. तर मंडळी ही जी जागा आहे ना, ह्या जागेचं नाव आहे होळीचं महल. म्हणजे इथे पूर्वी खूप मोठी होळी दहन व्हायची ह्या जागेवर. तर ही ती जागा आहे, होळीचा महल ही जागा आहे पूर्ण. तुम्ही पाहू शकतात किती मोठी आहे. आणि इथे आपलं एक महाराजांचं मूर्ती आहे महाराजांची. तर आता आपण इथून आतमध्ये जातो आहे आणि आतमध्ये जे आहे ना ते आहे बाजारपेठ, म्हणजे मार्केट प्लेस. म्हणजे त्या काळी बाजार ह्या सगळ्या जाग्यांवर बाजार लागायचा. तर मंडळी हे तुम्ही पाहू शकतात बाजारपेठ. हे सगळं एवढं जेवढी पण मोठी रांग आहे ना ही पूर्ण बाजारपेठ आहे. आणि तुम्ही विचार करत असाल की बाजार कुठे लागतो, ॲक्च्युली लोक ह्याच्यावर व्यवसाय करायचे, इकडे सगळे सामान वगैरे लावायचे. आणि ह्याची हाईट एवढी वर का आहे, कारण की त्या काळाला लोक घोड्यावरनं फिरायची. तर घोड्यावरनं फिरताना ते बाजार व्हायचा त्यांचा. आणि बट नॉर्मल पीपल म्हणजे जे चालत वगैरे यायचे ना त्यांच्यासाठी हे पायरी होती. म्हणजे पायऱ्यावरनं तुम्ही वर चढून सगळं पाहू शकायचे. तर हे पूर्ण आहे बाजारपेठ, मार्केट प्लेस बोलतात ह्याला इंग्लिशमध्ये. तुम्ही पाहू शकता किती वरती बांधलेलं आहे. खूप मोठं हे बाजारपेठ आहे. ते पण गडावर आहे म्हणजे. आणि बाजारपेठ ते पण गडावर आहे, एवढं वर आहे ते. आता भरपूर फिरलो, आता ताण वगैरे लागली आहे. बट इथे आहेत शॉप, छोटे मोठे शॉप्स आहेत. म्हणजे तुम्हाला ताण वगैरे लागली तर इथं पाणी बिणी तुम्ही पिऊ शकता सगळं. घ्यायचं पाणी? हां, पाणी घ्यायचं काय, लिंबू सरबत पियायचं आहे का बोल. लिंबू सरबत पिऊ आपण. हां चल तेच घेऊ, ताक घेऊ, ताक पिऊ. ताक पिऊया की लिंबू सरबत? नाही, ते ताकच पिऊ. तुला लिंबू पाणी घेऊ? हां, लिंबू सरबत द्या. आणि एक ताक द्या, एक ताक द्या आणि एक लिंबू सरबत द्या. लिंबू सरबत, कोकम सरबत आहे, ताक आहे. गारगार आहे ना. हिरकणी कडाला कुठून आहे? असं खाली जायचं का? कुठलं जायचं आहे? हां हां. मग हे खाली काय आहे? अच्छा, सेम वाटलं आपल्याला. आपण तर मंडळी राईट साईडला आहे काळा होड, बार, टाकी, दारू, कोठार आणि भवानी टोक. आणि आपण आता पुढे मंदिराजवळ जातोय तिकडे. तर मित्रांनो हे आहे जगदीश्वर मंदिर. तर आपण मंदिराच्या आतमध्ये एंट्रन्स घेऊ. तर हे मंदिर तुम्ही पाहू शकतात. मंदिर हे आतमध्ये मंदिर आहे पूर्ण. जाऊया आतमध्ये. आतमध्ये कुठून?
तर मंडळी हे आहे जगदीश्वर मंदिर आणि आतमध्ये आहे पिंड शंकरदेवाचे आणि आतमधून मंदिर असं काय. तर मंडळी मंदिराच्या समोरच आहे महाराजांची समाधी. तू त्या